श्री राधे श्री राधे श्री राधे। कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। ओ कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। सर्वांनी टाळी वाजवा। रथ हाके रणभूमि में कर्मयोग के मर्म बताए। रथ हाके भूमि में कर्मयोग अजर अमर परम तत्वयों काया के सुख दुख समझाए। सखा सारथी शरणागत के सखा सारथी शरणागत के परम कृपाल दीन दयाल हरे। कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। ओ कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे। कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे।
द्या हो भीक मागता प्रभु दिसला प्रभु दिसला माणूस द्या मग माणूस द्या हो भीक मागता प्रभु दिसला प्रभु दिसला हो माणूस द्या मज माणूस द्या हो भीक मागता प्रभु दिसला प्रभु दिसला हो माणूस द्या मज माणूस द्या भीक मागता प्रभु दिसला हो प्रभु दिसला माणूस कसला हवा तुम्हाला सांग प्रभु मी शोध करी हो सांगा प्रभु मी शोध करी सांगा प्रभु मी शोध करी तब बोले प्रभु केविलवाणी कुटिल नको असला तसला असला तसला माणूस द्या मग माणूस द्या हो भीक मागता प्रभु दिसला प्रभु दिसला माणूस द्या मज माणूस द्या हे माणूस द्या मज माणूस द्या हे भीक मागता प्रभु दिसला प्रभु दिसला प्रभु दिसला प्रभु दिसला श्री गोपाल कृष्ण महाराज की जय महाचिंतनेच्या ह्या पूर्वसंध्येला आपण ही प्रवचनाची सेवा माझ्याकडे दिलेली आहे. 28वे वर्ष आपण संपन्न करतोय महाचिंतनेचं. आदरणीय कापुस्तळीकर बाबा या ठिकाणी आलेले आहेत. मल्ले बाबा आले, टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. हा अत्यंत खडतर प्रवास करत असताना आनंदही मिळत गेला, त्रासही होत गेला. पण तो त्रास असला तरी तो सुखद होता. ये दर्द तुझे दिया है तो कोई बात नहीं. आणि लोकांचं संघटन जमत जमत हा प्रवास तसा अवघड असा होता की सर्व संप्रदायाच्या लोकांना एकत्र घेऊन कार्यक्रम करणं हे सगळ्यात अवघड होतं. भिन्न मताची माणसं एका मतावर स्थिर करणं आणि त्यालाही जागा तशी निवडणं हा महत्वाचा मुद्दा होता. संप्रदाय वेगवेगळे आहेत, मत वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये तीव्रता आहे. शैव वैष्णवांचे युद्ध झालेले आहेत आपल्याला माहित आहे. जितकं रक्त युद्धामध्ये सांडलं नाही इतकं धर्माच्या युद्धामध्ये सांडलेले हेही आपल्याला माहित आहे. आणि हे सगळं करत असताना थोडस इकडचं तिकडचं चिंतन झालं. सगळंच मला चांगलं वाटलं. पण मला माझी गाडी महत्वाची. गाडी खूप मोठ्या उभ्या आहेत बाजूला शेजारच्या भारी गाड्या आहेत. पण त्या गाड्यांबद्दल आदर असणं मला माझी आईच आवडते. मी माझ्या आईलाच आई म्हणणार. मला वाटतं कुणाला मावशी म्हणावं, कुणाला अक्का म्हणावं, कुणाला अँटी म्हणावं, कुणाला ताई म्हणावं, यातही त्यांचं भागून जातं आणि आपली काही अडचण येत नाही. आणि श्री चक्रधर प्रभूंच्या चरित्रामध्ये मला या सगळ्या जागा दिसलेल्या आहेत. इतर संप्रदायाचा सन्मान करणं, इतर देवतांची शक्ती मान्य करून आपल्याला त्याची गरज नाही म्हणून एक निष्ठा असणं जे आहे ते मान्य करणं, इतर संप्रदायाच्या साधू संतांचा सन्मान करणं, त्यांच्या आपल्या अर्ध्या आसनावर बसवणं, एखाद्या विद्यावंताला अर्ध्या आसनावर बसवणं,
वेगवेगळ्या मंदिरात मुक्काम करून त्यांनाही सहभागी करून घ्या आणि आपलं शास्त्र सांगत असताना इतर शास्त्राचे संदर्भ देणं हा मनाचा मोठेपणा स्वामींकडे फार मोठा होता. आणि म्हणून त्यांनी चार्वाकाचंही प्रमाण घेतलं. लोकांनी फेकून दिलेला माणूस त्यांनी उचलला आणि हे चांगलं बोलला म्हटलं. हे चांगलं बोलला. एवढंच नाही तर त्याचं मराठीकरण केलं. स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंध. स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपल्या क्रांतिकारकांनी जो लढा दिलेला आहे ते महत्व त्यांना कळलेलं आहे. तंत्र स्वतःच असावं, दुसऱ्याचं तंत्र तुम्हाला अडचणीमध्ये असतं आणतं. आणि स्वतंत्र स्वशब्दाचा अर्थ आहे परमेश्वर. परमेश्वराचं तंत्र म्हणजे स्वतंत्र. तुमच्या मताला त्या ठिकाणी किंमत नाही, आपण काहीही म्हणतो. म्हणून सोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती या तिन्ही उक्ती परित्यजूनी हे सोडायला सांगितलं स्वामींनी. तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही त्याच्यामध्ये बोलूच नका. काही कळत नाही आपल्याला. आणि हे इतर संतांनी मान्य केलं, चोखोबांनी मान्य केलंय. आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन, न कळे आम्हा, आम्हा न कळे निगमाचा भेद, आगमाची आडी निगमाचा भेद, आगमाची. आम्हाला ते अवघड कळत नाही म्हटलं काही. शास्त्रांचा संवाद न कळे आम्हाला शास्त्राचा संवाद कळत नाही. प्रेमामध्ये मग्न आहोत आम्ही, काही कळत नाही. या जमिनीवर उतरणं महत्वाचं आहे. मला सगळं कळतं असं आपण म्हणतो. आपला अहंकार आपल्याला फसवत असतो. शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, आम्हा न कळे ज्ञान, न कळे ज्ञान, आपण एकमेकांचं कौतुक करत असताना फार जास्तीचं बोलतो. आपण ते प्रेमामुळे बोलतो. आई बाळाबद्दल बोलत असताना बोलते ना, माझं सोनं आहे, रंगानं काळं असलं तरी, फाटक्या गोधडीत झोपलं तरी ती म्हणते की माझा राजा आहे. ही प्रेमाची भाषा आहे. शंकराचार्यांना त्यांचे विद्यार्थी नेहमी कौतुक करायचे की तुम्ही फार ज्ञानी आहात, फार ज्ञानी आहात. बरं वाटतं सामान्य माणसाला, अहंकारी माणसाला बरं वाटतं, फार ज्ञानी आहात. पण स्वामींनी एक लीळा सांगितली, त्याच्यामध्ये एक बाल समुद्र सांगितलेला आहे. आम्ही एकमेकाला ज्ञानाचे सागर म्हणतो, खरंच आहोत पण बाल सागर आहोत. छोटस कळणारे आपण सागर आहोत. शंकराचार्य विद्वान होते आणि नम्र होते. एक दिवशी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सागराच्या काठी नेलं, समुद्राच्या. विद्यार्थी सोबत सगळे, आणि विद्यार्थ्यांमधला गैरसमज दूर करण्यासाठी काठी पाण्यामध्ये बुडवली समुद्राच्या आणि वर काढली. आणि विद्यार्थ्यांना विचारलं किती पाणी आहे रे काठीला? म्हटलं थोडंच आहे, 2-3 चमचे पाणी असेल, बस एवढंच ज्ञान माझ्याकडे आहे. सागरा इतकं ज्ञान म्हणताना तुम्ही तेवढं माझ्याकडे नाही आहे, बस एवढंच ज्ञान माझ्याकडे आहे. अहंकाराला उतरवणं, नम्रतेला उभं करणं हे खूप महत्वाचं आहे. आपले गैरसमज असतात, खूप गैरसमज आहेत. 90% आपण जीवन असंच आहे. एक बाई नवऱ्याला म्हणाली की माझी मैत्रीण बाजारात भेटली होती, तुमची आठवण करत होती. हसला तो माणूस. कोणी हसत,
तिची मैत्रीण बाजारात भेटली. म्हटलं काय म्हटली ते सांग बरं. काय म्हटली सांग. ती बाई म्हटली, ती असं म्हटली की ते काळ तोंडे काही दिसतच नाही बऱ्याच दिवसापासून. पुढं काय वाढवून ठेवलं आपल्याला कळत नसतं. नाही कळत आपल्याला. आणि म्हणून अज्ञान घालवणं आणि ज्ञान निर्माण करणं, अयोग्याला योग्य करणं, नंतर ज्ञान देणं. सर्वज्ञ श्री चक्रधरांचं चरित्र म्हणजे माणसाला दुरुस्त करणं. माणूस फेकून दिला नाही स्वामींनी. महाराष्ट्रामध्ये अशी व्यक्ती पहिल्यांदा जन्माला आली की ते माणूस दुरुस्त करत राहिले. इतके दुरुस्त करत राहिले. दरोडेखोर निवडला जवळ. 7 व्यसन असलेला, हातात तलवार घेऊन फिरणारा. स्वामींच्या सहवासाला म्हटली ये. एक अहंकारी माणूस निवडला, हातामध्ये मशाल घेऊन फिरणारा. मी पृथ्वीवरचा सूर्य आहे, तो एक सूर्य. मी ज्ञानी आहे. अनेक लोकांना पराभूत केलं. जैत पत्र बगलेमध्ये मारलं आणि फिरत होता. ये. दोघेही महाराष्ट्राने नापास केलेले विद्यार्थी स्वामींनी घेतले. नापास विद्यार्थ्यांची पहिली शाळा आहे ती. अण्णा हजारेंनी काढली ती नंतरची, पण पहिली शाळा ती आहे. दुरुस्त केलं त्या माणसांना. माणूस दुरुस्त करायला किती जागा आहेत? फक्त 5च जागा आहेत. डोळे, पंचेंद्रिय, इथून वरच फक्त. खालचा दुरुस्त करायची गरज नाही. ह्या वरच्याच खालच्या सगळ्या इंद्रिय ऐकतात. कर्मेंद्रिय त्याच ऐकतात. डोळे, नाक, कान, त्वचा, तुमची रसना, वाणी, एवढंच दुरुस्त करायचं आहे. इकडे लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांचे एक वाक्य आहे पहा. माणसाला दुरुस्त करायला ग्रंथ लागतो असं तर नाहीये. एखादा श्लोक, एखादा अभंग, एखादं वाक्य पुरेसं आहे. आपल्या सैनिकांना सूचना देत असताना शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका. एक ग्रंथ होऊ शकतो याच्यावर. महाराजांच्या अंतःकरणामध्ये शेतकऱ्याबद्दल असलेला जिव्हाळा, राजाच्या पाटलाची घटना, तिथल्या तिथंच कसली निर्णय क्षमता असेल. गोपाळकृष्णाची निर्णय क्षमता कशी असेल. कंसाबद्दल विचार केलेला महाराजाशिवाय पर्याय नाही. दुरुस्त होणारी वस्तू वेगळी आहे, अन्न दुरुस्त होणाऱ्या वस्तू बद्दल व्यवहार जो करायचा तो वेगळा आहे. तुमची गाडी खराब झाली, दुरुस्त करता. परत खराब झाली, दुरुस्त करता. आता दुरुस्त करायला जागाच नाही, त्यावेळेस तुम्ही भंगारमध्ये विकता. त्याला बाजूला करता जीवनातून. ही निर्णय क्षमता महत्वाची जीवनामध्ये. आपले निर्णय दुसऱ्याच्या आधारावर बनतोय आपण. मुलगी बघायला जायचं, मित्राला न्यायचं, त्याला विचारायचं कशी वाटली तुला, तुला कशी वाटली हे महत्वाचं. त्याला काय विचारतो तुम्ही. गाडी घ्यायचा कोणाचा तरी सल्ला, सोयरी करायची कोणाचा तरी सल्ला. मित्र करताना फसवतो, सोयरे करताना फसवतो. निर्णय क्षमता आपली बरोबर नाहीये. पूर्वीच्या लोकांचे निर्णय किती छान असायचे. स्वतःच्या निर्णयावर जगणारे ते. स्वातंत्र्याचा काळ होता त्यांचा. आज आपण स्वतंत्र झालो असतो. आपल्याला वाटतं ठीक आहे ते इंग्रज गेले, बाकीचे गेले, सगळे गेले. तुमच्यातला काम, तुमच्यातला क्रोध, तुमच्यातला लोभ, तुमच्यातला मत्सर, याच्या तुम्ही अधीन आहात की नाही. पैशाच्या तुम्ही अधीन आहात की नाही. स्वतंत्र कसले आपण. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक संत होऊन गेले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. अगदी अलीकडचा संदर्भ घेतो माझ्या निरूपणासाठी. अलीकडचा मी आधार घेतलेला आहे. राष्ट्रसंत काय मागत होते देवाला आणि देव काय मागतो म्हणून सांगत होते. देवाची परिस्थिती डाऊन झाली. तो फिरतोय आणि म्हणतोय हात पसरून, माणूस द्या, माझा माणूस द्या. भीक मागता प्रभू दिसला. काय सुंदर कल्पना आहे.
विवेकानंद असाच माणूस मागत होते. म्हटले 10 माणसं मला द्या, जग बदलून टाकेल मी. नाही भेटला माणूस. शिकलेले कमी होते काय? खूप शिकलेले होते. आणि शिकलेला माणूस माणूस असतोय तुम्हाला कोणी सांगितलंय? शिकलेला डॉक्टर असतो, माणूस असेल असं नाहीये. एखादा मोठा कवी असतो, माणूस असेल असं नाहीये. हा बंगालचा हा युनुस आहे ना, तिथला पंतप्रधान, त्याला शांततेसाठी पुरस्कार मिळाला, नोबेल पुरस्कार. माणूस आहे का तो? माणूस नाही तो. हातापायाचा आकार म्हणजे कुठं माणूस? अत्याचार, बलात्कार, गोळ्या घालून मारणं हे माणसाचं काय? माणूस म्हणजे मननशील असलेला, माणूस म्हणजे परिवर्तनशील असलेला, ज्यांच्या संवेदना जिवंत आहेत तो माणूस आहे. जिवंतपणाचं लक्षण विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. स्वामी विवेकानंद गती आणि विकास हे जिवंतपणाचं लक्षण आहे. तुमची गती संपली आणि विकास संपला, तुम्ही मेले. असं मेलेलं झाड वाळून जातो. मेलेल्या माणसाला पुरावं लागतं. पण चांगला माणूस मेल्यानंतरही जगत असतो. तुकोबाबाई आज, तुकाराम महाराज आजही जगतायत. त्यांची अभंगाशिवाय कीर्तन होत नाही, समाधान वाटत नाही. संतांच्या हातामध्ये जगाची नाडी आहे. आणि परिस्थिती चांगली लागते तो माणूस चांगला असतो असंही नाही. तुकाराम महाराजांची परिस्थिती 3 वर्ष दुष्काळाचे तळके बसले, अभंग थांबले नाहीत. काय सामर्थ्य त्या प्रतिभेमध्ये. श्री चक्रधर प्रभूने सगळ्यात जास्त सामर्थ्य कशात असतं आम्हाला निरूपण केलं आणि म्हणाले शब्दी सामर्थ्य अति. शब्दामध्ये सामर्थ्य असतं. पत्रकार बांधवांच्या शब्दामध्ये सामर्थ्य असतं. आम्हा घरी धन शब्दांचे चिरत्ने, शब्दांचे अस्त्रे यत्न करू. शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटो धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दांचाची देव, शब्दाची गौरव पूजा करू. सामर्थ्य शब्दामध्ये आहे, शक्तीमध्ये सामर्थ्य आहे, पण फार दिवस नाहीये. पैशामध्ये सामर्थ्य आहे, नाही कोण म्हणतं पैशाचा भरोसा नाहीये. पैशाचा भरोसा. ज्ञानामध्ये सामर्थ्य, ज्ञानी माणसाचं सगळे ऐकतात, एक वाक्याची अधीन होता पण त्यांच्या. ज्ञानामध्ये सामर्थ्य असतं. शेवटी सामर्थ्य कशामध्ये असतं? प्रेमामध्ये सामर्थ्य असतं. हातात बंदूक घेऊन तुम्ही एखाद्या जनावराला ताब्यात घेऊ शकत नाही. वाघाला, सिंहाला प्रेमाने पाठीवर बसू शकता. नेहमी उदाहरण देतो. हिमाल कशाला जातो मी? बाबा आमट्यांचे चिरंजीव विकास आमटे. घरामध्ये वाघ आहे, विषारी साप आहेत, अंगा खांद्यावर खेळतात. वाघाच्या डोक्यामध्ये तोंड टाकलं ना, डोकं टाकलं तरी ते चावत नाही हो. प्रेमाला चावता येत नाही. आम्ही जे चावतोय ना आज, प्रेम नाही आमच्यामध्ये. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. ओ दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो, सागवी दुर्धर खाई. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. जय श्री कृष्ण.
शबरी के खावे, झूठे फल शबरी के खावे, झूठे फल शबरी के खावे, बहुविध प्रेम लगाई सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वेरूळला मुक्कामी असतात, परिवार सोबत आहे त्यांच्या, जग सगळं बघायला येतं, इतकं सुंदर ते ना, त्या सौंदर्यात भर पडली श्री चक्रधर स्वामींच्या सौंदर्याची। स्वामी सकाळी उठायचे आणि फिरायला जायचे। महादेव राजाने ते जंगल राखून ठेवलेलं होतं, अभयारण्य, सगळे हिंसक प्राणी त्याच्यामध्ये होते। सकाळी गेले, परिवार सोबत आहे, पटांगणामध्ये स्वामी उभे राहिले। सकाळची वेळ किती महत्वाची, किती सुंदर वेळ असते, वातावरण शांत असतं, तो आनंद आम्ही उपभोगत नाही, उशिरा उठणाऱ्या माणसाच्या नशिबात नाहीये। एक कारण माणूस उपासने असण्याचं हे कारण आहे काय की माणूस उपाशी आहे। जेवायला गेले, पुरणपोळीचे जेवण तुम्हाला वाढलं, पण असं आदळून वाढलं, नावेला जण खावं लागलं, पण खाऊनही माणूस उपाशी आहे। जे बघायला पाहिजे ते बघायलाच भेटत नाही, एकदा बघितलं की समाधान वाटलं, पण ते बघायलाच नाही भेटलं तर पाहूनही माणूस उपाशी आहे। ऐकावं वाटतं पण ऐकायलाच भेटत नाही, भेटत ऐकायला, उपाशी तो माणूस, कान उपाशी आहेत त्याच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण करणारं काही त्याला समजलंच नाही, दिसलंच नाही। मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, उपाशी आहे माणूस। भाकरेनं पोट भरतं, मन भरत नाही, आणि हा उपाशी माणूस खतरनाक असतो। भूक्षितम किम न करोति पापम, भुकलेला माणूस काय पाप करत नाही। विश्वामित्राला भूक लागली, खायलाच काय नाही, गायत्री मंत्र त्यांनी तयार केलेला इतका मोठा माणूस। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। आज सगळीकडे गायत्री मंत्र म्हटला जातो। भूक लागली, उपाशी होता, काहीच नव्हतं, एका ठिकाणी गेला आणि पुत्र कापलेलं दिसलं, त्याची सडलेली टंगडी खाल्ली त्याने। बलात्कार उपाशी माणूस आहे, अत्याचार उपाशी माणूस आहे। या माणसाला तृप्त करणं महत्वाचं आहे। म्हणताना तुम्ही वाह क्या बात आहे। शत्रूही जेव्हा तुम्हाला वाह म्हणतो ना, हे तुमचं कौतुक आहे। या अल्लाह जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहन की इज्जत करने वाला शिवाजी आ रहा है। कुठल्या विद्यापीठापेक्षा केवढे प्रमाणपत्र आहे। शिवाजी महाराजांवर दिले तुम्ही हजारो व्याख्यान, आणि हे एक वाक्य औरंगजेबाचं भारी आहे, लक्षात ठेवा, भारी आहे।